आणि या कार्यक्रमाचे म्हणजे ज्यांनी या कार्यक्रम मोठ्या मेहनतीने घेतला त्या विठ्ठल गायकवाड साहेबांना, आदरणीय विठ्ठलजी गायकवाड महानगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचे महानगराध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड यांना विनंती आहे की या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचा आपण प्रस्तावित करावं. बघा आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, सर्व बहुजन महापुरुषाला त्रिवार वंदन करून आजच्या माता रमाई जयंती महोत्सव 2025 या कार्यक्रमाचे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. खूप आनंदाची आमच्यासाठी, सिडको नवीन नांदेडच्या या भागातील लोकांसाठी आजची ही जयंती महोत्सव आमच्यासाठी ऐतिहासिक जयंती महोत्सव आहे. हा जयंती महोत्सव साहेब आम्ही 2014-15 पासून सुरुवात केलेला आहे. नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपास सुरू झालेला हा जयंती महोत्सव आहे. या जयंती महोत्सवात इकडे कुठेही जयंती महोत्सव साजरा होत नव्हता, तेव्हापासून सुरुवात केली आणि ह्या जयंती महोत्सवाची सुरुवात आजच्या 2015 पासून झालेल्या अनेक मान्यवर या जयंती महोत्सवाला, अनेक वक्ते या जयंती महोत्सवाला उपस्थित राहिले. आजच्या ह्या जयंती महोत्सवामध्ये सर्वांची विनंती होती, सर्वांचं म्हणणं होतं साहेबांनी जयंती महोत्सवाला एकदा निमंत्रित करावं. आम्ही 2019 पासून साहेबाच्या संपर्कात होतो. 2020च्या जयंती महोत्सवाला आदरणीय अंजलीताई त्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या होत्या. या 4 वर्षामध्ये अनेक राजघराचे सदस्य ह्या स्टेजवर येऊन गेलेत. आदरणीय भीमराव साहेब या 4 येऊन गेलेले आहेत. युवकाचे आयकॉन सुजात भाऊ आंबेडकर साहेबांचे 2 कार्यक्रम या स्टेजवरून झाले. रेखाताई ठाकूर 2023च्या जयंती महोत्सवाला आल्या होत्या. अकोल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने या जयंती महोत्सवाला उपस्थिती लाभलेली आहे अनेक वेळा. आणि आजच्या जयंती महोत्सवात साहेबांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. या एरियामध्ये बहुजन वस्ती आहे. हा MIDC एरिया आहे, कामगार वर्ग आहे आणि हा प्रामाणिक इथला समाज हा सदैव बाळासाहेब तुमच्या पाठीमागे आहे. जयंती महोत्सवात गर्दी होती, बाकी वेळी गर्दी होत नाही. ही अनेक वर्षापूर्वीची जी गोष्ट होती त्या ह्या एरियातल्या लोकांनी मोडीत काढलेली आहे. जयंती महोत्सवात होणारी गर्दी ही मतामध्ये रूपांतरित करण्याचं काम या 5 वर्षामध्ये सतत प्रत्येक निवडणुकीत मतदान वाढवण्याचं काम या परिसरातील लोकांनी सतत करत असतात आणि सतत समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे त्या समाजाच्या जीवावर हा जयंती महोत्सव होतो. तर ह्या इथे बसलेल्या महिलांच्या उपस्थितीमध्ये 100, 200, 500, 1000 रुपये जमा करून हा जयंती महोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक मुद्दे आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही काही सुरुवातीच्या 1-2 जयंती महोत्सव सार्वजनिक केले, पण त्यानंतरचे सर्व जयंती महोत्सव आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर साजरी करत असतो. अनेक वेळेस आम्ही वरिष्ठांशी नांदेड जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि जिल्हा कमिटीला आम्ही आग्रह केला, साहेबाची आम्हाला सभा द्या. अनेक वेळेच्या मेळाव्यासाठी आम्ही आग्रही होतो की साहेबाची सभा ह्या एरियामध्ये द्या. अनेक वेळेस त्यांच्यासोबत चर्चा करत होतो की आमच्याला एक आत्ताची OBC परिषद सुद्धा आम्ही अविनाश भोसीकर भाऊला बोललो, इथे आम्हाला हे परिषद द्या. आणि या वेळेचा आम्हाला योग की आज फारुख अहमद सर आमच्यासाठी आमदारच आहेत. कालही आमदार होते, आमचे मार्गदर्शक, आजही आमदारच आहेत. आम्ही आमच्यासाठी ते आमदार आहेत. आणि येणाऱ्या काळासाठी जो माणूस आज 35,000 लोकांचा आमदार आहे आणि तो जो आमदार काम कुणाचं करू शकत नाही, एवढं काम आदरणीय फारुख अहमद सर या एरियामध्ये करतात. आणि तेवढ्याच ताकदीनं सर्व समाज फारुख सरच्या पाठीमागेही तेवढ्याच खंबीरपणे असतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ताकदीनं पूर्ण बूथ वाईज आमचं काम आहे आणि 312 बूथावर सतत आम्ही मतदान वाढवण्याचं काम केलेलं आहे. साहेब, ह्या एरियातल्या अनेक समस्या आहेत.
MIDC एरियामध्ये कुठलंही काम नाही. इथला कामगार वर्ग आहे, पण राहण्यासाठी किराया, ज्या कामगारासाठी जी वस्ती बनली त्या कामगाराला किरायानेही घर मिळत नाही, अशी इथली परिस्थिती आहे. आणि दुसरा एक मुद्दा मी सर्व समाजाच्या वतीने तुमच्या समोर एक दोन मुद्दे मी मांडणार आहे. आपण ज्या पार्क मध्ये आता तिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ची मागणी होती हा परिसर स्वच्छ करावा आणि डेव्हलप करून सर्व समाजासाठी हा पार्क खुला करण्यात यावा, हा मध्यवर्ती उद्यान खुलं करण्यात यावं. पण 15 ते 20 वर्षापासून प्रशासनानं आणि उदासीन प्रशासन आणि बेफिकीर प्रतिनिधी ह्याने कुठलाही काही नाही केलं. तर आमची एक मागणी होती, आम्ही तशी नंतर मागणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव देण्यात यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णकृती पुतळा इथे उभारण्यात यावा आणि याला पुन्हाही तिथं विकसित करावं आणि निधी देऊन आम्हाला तिथली विकसित करून सर्वांसाठी तो पार्क खुला करण्यात यावा आणि इथं नाव हे कायमस्वरूपी महापालिकेला लावण्यात यावं. हे प्रशासनाच्या मागे लागून या कामासाठी सहकार्य करावं लागेल. दुसरा एक मुद्दा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक 35 ते 40 वर्षापासूनचा तिथला चौक आहे, पण तिथे कुठलंही स्मारक बनवलं गेलं नव्हतं. आता नवीन उड्डाण पूल तिथं झाला, बऱ्याच वेळेस तिथंही निवेदन दिल्यानंतर कलेक्टरनं स्वतः 300 चौरस मीटर जागा तिथं ऍक्वायर केली आणि स्वतः बोर्ड आणि झेंडा लावला, पण तिथंही ते पुढचं प्रशासन कुठलंही काम करत नाही. हेही इथल्या समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तोही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. असाच प्रश्न ज्या रमाई जयंती जिथून सुरुवात झालेली आहे, कुठेही जयंतीचा होत नव्हती, आज रमाई जयंती एक मोठ्या उत्सवात सगळ्या जिल्ह्यामध्ये साजरी होत आहे. एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आम्ही सदैव म्हणत असतो. पण त्याच रमाई चौकामध्ये जिथं रमाई जयंतीची सुरुवात झाली, अशा रमाई चौकाला सुद्धा प्रशासनाच्या बऱ्याच अडचणी आहेत. तिथलीही प्रशासनानं जिथं कार्यक्रम आहे, मोठा चौक आहे, तिथं कार्यक्रम करता येत नाही. बाजूलाच सिडकोची जागा आहे, ती त्या ट्रस्टला जागा देण्यात यावी, यासाठी सुद्धा समाजाच्या वतीने तुमच्या समोर मी मागणी केलेली आहे. सविस्तर आम्ही तुम्हाला भेटू आणि सदैव इथला समाज, मी जास्त साहेबाच्या आणि तुमच्यात मी वेळ घेणारा नाही, सर्व समाज ताकदीनं हा जयंतीच नाही तर मतदानामध्ये सुद्धा पाठीमाग आहे. जास्तीत न बोलता मी थांबतो. जय भीम, जय रमाई.